आमच्या यात्रेला मिळतात ना, मला आवडतात भरपूर. आपल्याला रस्त्यामध्ये ना टेंबू हे गाव लागलंय. तर हे बघा इथे लिहिलेलं आहे, थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर जन्मगाव टेंबू. हाय, हॅलो, नमस्कार. निष्ठा ऑल इन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात? सगळं बांधून घेतलेलं आहे कारण की ऊन खूप आहे आणि उन्हाचं आम्ही निघालोय ढाणाईला. ढाणाईला. तर ढाणाई हे एक देवीचं नाव आहे, देवीचं रूप आहे. मी पण पहिल्यांदा जाते, हे पण पहिल्यांदाच जात आहेत. इथे जवळच्या जवळ असून आम्हाला जायला आज योग आलाय. चला तर मग आपण जाऊया आणि दर्शन घेऊया देवी आईचं. चला. कोणाकोणाची कुलदेवी आहे, ग्रामदेवी आहे, हा, त्यांनी बऱ्याच कमेंट जणांची करा. असेल. चला. तर तुम्ही रस्ता खूपच मस्त आहे एकदम. दोन्ही साईडने ना शेती आहे आणि असं हिरवगार वाटतंय, मस्त मोकळं आकाश. छान वाटतंय एकदम. ऊस आहे मध्ये बाजूला, केळीच्या बागा दिसल्या, नारळाची झाडं, आणि हे झाड तर ना सगळ्या गावांमध्ये ट्रेन ट्रेन ऑलमोस्ट ट्रेन असतं. चालली आहे. ठीक आहे. ट्रेन चालली, ते फाटक पण आहे बाजूला, स्टेशन पण आहे ओगलेवाडी. टँक आहे ना हो? हो, केमिकलचे काय. केमिकल किंवा मग ऑइल, काय काय माहिती. हम्म. एकदा ना आम्ही संध्याकाळच्या टायमाला आलो ना, तेव्हा तर हा रोड खूप छान वाटतो आणि आता पण छानच वाटतंय. आणि झाडांमुळे सावली भेटते, त्यामुळे मस्त वाटतंय. हो, झाडांमुळे लय आजार वाटतो उन्हामध्ये, नाही तर एकदम रखरखत ऊन आहे. आपल्याला रस्त्यामध्ये ना टेंबू हे गाव लागलंय. तर हे बघा इथे लिहिलेलं आहे, थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर जन्मगाव टेंबू. म्हणजे या गावचे होते ते. टेंबू टेंबू धरण दाखवलंय आम्ही, पण आम्हाला माहिती नव्हतं टेंबूच गाव पण आहे. तुम्हाला माहिती होतं का? ऊन होतं, सावली आली आणि पटकन पाऊस आलाय. तर आम्ही आता थांबलो इथे. पाऊस आला ना, पाऊस आला, सांग त्यांना पाऊस आला, आम्ही थांबलो थोडा वेळ. हो, हो. रस्ता ओला झाला, मातीचा मस्त सुगंध यायला लागले. टपोरे टपोरे थेंब पडले आणि पटकन असा पाऊस आलेला आहे. मातीचा मस्त वास येतो. तिथे थांबलो तिथे बघा ना कसलं भारी आहे. चल. हे बघा असं बोर्ड लावला इथे, तीर्थक्षेत्र श्री धानाई देवी मंदिर. चला. म्हणजे आजूबाजूचा परिसर ना एक नंबर झालाय, मस्त वाटतं एकदम. वरती आकाश एकदम मस्त असं कापूस. ऊस बघा तेवढं उंच झालं ना. हम्म. दोन्ही साईडला ऊसच आहे, सगळे ऊसच आहे ऑलमोस्ट. आपल्या गावी प्रत्येक महाराष्ट्र मंदिर दिसतंय, मंदिराचा कळस दिसतो. भारी झालंय ना वातावरण, भारी झालंय ना. हो, हो. आपण ना. बापरे. अरे आपल्या पत्र्यावरून दिसतंय पण ते एवढं जवळून कुठे बघितलेलं. हे बघा मंदिरचा कळस दिसला, आलोय मंदिराच्या जवळ. वा वा वा. हे एंट्रन्स आहे धानाई देवीच्या देवस्थानाचं. धानाई देवी देवस्थान ट्रस्ट कारवे आपले सहर्ष स्वागत करत आहे. मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा, आणि इथे ना छोटे छोटे असे ओटीचे स्टॉल आहेत. नारळ, ओटी, साड्या आहेत, छोटी मोठी दुकानं पण आहेत खायची वगैरे.
श्री धानाई देवी मंदिर देवस्थान ट्रस्ट कारवे. चला आतमध्ये जाऊया. चप्पल स्टँड आहे. मंदिराचा परिसर भरपूर मोठा आहे. दिव्यांची माळ आहे. हो अच्छा इथून एंट्री आहे. हो कासव आहे मोठा. हरे कृष्ण. ओटी भरतात देवीची. आरसा आहे. मंदिराचं एंट्रन्स बघा असं छोट्या हाईटने आणि इथून ना असं हो बरोबर. आणि वरती इथे बघा असं सूर्यप्रकाश येतोय खालती मस्तपैकी. चला बायका ओटी वगैरे घेऊन येत आहेत. आज मंगळवार आहे ना देवीचा वार त्यासाठी येत आहेत. आणि नवसाला पावणारी देवी आहे असं बोलतात. हो सिद्धेश्वर प्रसन्न. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे बघा बाहेरून असं आहे. आणि नवसाला पावणारी देवी आहे. मी तुम्हाला जसं की सांगितलं इथे घंट्या बांधलेल्या आहेत बघा बऱ्याच. त्या नवसाच्या असतील. बऱ्याच घंटा बांधलेल्या आहेत. सुंदर असं मंदिर आहे एकदम शांत असं. छान वाटतं एकदम मस्त वाटतं प्रसन्न वाटतं येऊन. हे बघा बसायला केवढी मोठी जागा आहे. मंदिराच्या परिसरामध्येच ना बरीच छोटी छोटी मंदिर आहेत बघा. गणपती बाप्पांची मूर्ती आहे सुंदर अशी. खूप वेगळी अशी मूर्ती आहे बघा ना गणपती बाप्पांची मस्त. हनुमानाची मूर्ती आहे. जय हनुमान. इथे काहीतरी लिहिलेलं आहे वाचूया आपण जरा. इथे तुळशी वृंदावन आहे. ऍक्च्युली स्टोरी नाहीये. इथे लिहिलेलं आहे की धानाई देवीस येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत चालली आहे आणि ही देवी म्हणजे पार्वतीचा अवतार असून शक्तिपीठ आहे. तर भरपूर जणांना प्रचिती आली देवीची आणि ती प्रचिती आपण म्हणजे कागदावरती म्हणजे लेखी स्वरूपात लिहून दिली ना तर ती मंदिराच्या ऍड्रेसवरती पाठवा किंवा इथे येऊन द्या. म्हणजे मग जेव्हा धानाई देवीचा महात्म्य असा ग्रंथ तयार करण्यात येईल ना तेव्हा त्याच्यामध्ये ते प्रसिद्ध केलं जाईल. आणि खरे अनुभव पाठवा चुकीची माहिती देऊ नका असंही लिहिलेलं इथे. पौर्णिमेला इथे महाप्रसाद असतो अन्नदानाचा. स्वच्छतागृह वगैरे पिण्याला पाणी आहे आणि असे भरपूर ना रूम्स आहेत. आता माहिती नाही म्हणजे इथे येत पण असतील राहत असतील किंवा काय कार्यक्रम असेल वगैरे तेव्हा देवीचा. चांगलेलं आहे. हरे कृष्ण. देवीचा कळस सोनेरी आहे मस्त वाटतंय ना.
मंदिराची पाठचा भाग आहे मंदिराचा. हे कोणतं मंदिर आहे? जाखाई देवी. अच्छा. मंदिराच्या आतच आणखी मंदिराच्या देवीचं परिसरात मंदिर बरेच आहेत. आहे जाखळी देवी. जाखाई देवी. सुंदर असे मंदिर आहेत, मस्त आहे. कळस किती सुंदर वाटतं ना हो? धानाई देवीची आरती लिहिली आहे. आणि इथे जाखाई देवीची आरती लिहिली आहे. पौर्णिमेला इथे उत्सव असतो, मग ते कार्यक्रम असतो, तो तिथे लिहिलेला आहे. आताच पौर्णिमा होऊन गेली ना, काल परवा. आणि इथे सिद्धेश्वराची आरती लिहिली आहे. देणगी कक्ष आहे इथे बाजूला. इथे दीपमाळ आहे, दिव्यांची माळ, दीपस्तंभ. कक्ष पण आहे बघा. मस्त ना, शांत जागा. पाठचा आहे हा. बराच मोठा मंदिराचा परिसर आहे. ही रेवड्या बाळा, रेवड्या ना बाळ. प्रसाद आणि इथे गाठ्या वगैरे आहेत, रेवड्या पण आहेत. फेवरेट. डोंगराई देवी प्रसन्न, डोंगराई देवी इथे. चला, डोंगराई देवी प्रसन्न. काय पाणी ते काय दिसली ना. रेवड्या आवडत नाही, ते आमच्या यात्रेला मिळतात ना, मला आवडतात भरपूर म्हणून. फरसाण पण आहे फ्रेश, प्रसाद घेऊन जाऊ शकतो तुम्ही. कुरमुऱ्याचा नाही नको, फक्त एवढंच द्या बस. बस ना. किती झाले? तेच असणार ना. मागचंच आहे बाळ, हा मागचंच दार आहे. भगवान शंकराची पिंड आहे छानपैकी. नंदी बाबा आहेत. हरे कृष्ण सांब सदाशिव. चला. भरपूर मोठं मस्त एकदम मंदिर आहे, प्रशस्त मंदिर आहे, छान आहे. आणि स्वच्छता वगैरे छान आहे, एकदम मस्त स्वच्छ ठेवलेलं आहे, व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. लांबून लांबून गावावरून आलेले लोक असेच बसलेत, जरा रिलॅक्स होतात. काय काय जण जेवण वगैरे घेऊन आलेत, जेवतायत ते इथे. बऱ्याच जणांची कुलदेवी वगैरे आहे, कुलदेवी, ग्रामदेवी. तर आताच आपण धानाई देवीचं दर्शन घेतलं. खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप छान प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये येऊन. आणि फर्स्ट टाइमच आलेलो आम्ही. तर तुम्हाला कसं काय वाटलं, तुम्हाला सुद्धा दर्शन घडवलं, एकूणच सगळा व्हिडिओ कसं काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटी अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत. धानाई देवीचं मंदिर आहे ना, मधोमध्ये, आणि चारी बाजूने शेती आहे. हे बघा, सगळा ऊसच आहे पूर्ण चारी बाजूने. आणि इथं मंदिर.